शरद पवार राज्यसभेवर जाणार, महाविकास आघाडीकडून पवार उद्या अर्ज भरणार। महाविकास आघाडीच्या कोट्यातून राज्यसभेवर शरद पवार जाणार। राज्यसभेसाठी भाजपची 4 जणांची यादी जाहीर। विनोद तावडे, रामदास आठवले भाजपकडून राज्यसभेवर, तर माया इवनाते आणि राम वडकुतेंना सुद्धा लॉटरी। विधान भवन परिसरात भास्कर जाधव आणि कल्याण शेट्टींमध्ये वाद। कागदपत्रांवर सही करण्यावरून दोघे एकमेकांवर संतापले। विधान भवनाच्या लॉबीतच भिडले। एआयबीच्या अहवालाचा रोहित पवारांकडून पर्दाफाश। विमान झाडाला धडकल्याचा अहवालात उल्लेख, मात्र अपघातस्थळी झाडच नाहीत, फक्त झुडपं, रोहित पवारांचा दावा। एकनाथ शिंदेंचं दाऊसला जाणारं विमान इराण पाडणार होतं। बीएसआर कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे ओढवला होता प्रसंग, रोहित पवारांचा गंभीर आरोप। मुंबई मनपाच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार, सूत्रांची माहिती। स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे मनसेची नाराजी। आज प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले जाणार। विलीनीकरणासंदर्भात ज्यांच्याशी चर्चा केली ते आपल्यात नाहीत। विलीनीकरणाची चर्चा आम्ही पूर्णपणे थांबवली, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची माहिती। संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट। संजय राऊत राज ठाकरेंमध्ये 25 मिनिटे चर्चा। मुंबई पालिकेतल्या प्रभाग समिती संदर्भात चर्चा। मनसेचा वर्धापन दिन रायगडाच्या पायथ्याशी होणार। 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। युद्ध थांबवून अमेरिका इस्रायलशी चर्चेस इराण तयार। खामेनींचा प्रतिनिधी अब्दुल माजिद हाकिम इलाहीचं स्पष्टीकरण, मात्र इराणचा चर्चेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला। इराणची नौसेना आणि वायुसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा। एक्स पोस्ट करत दिली माहिती। इराणमध्ये सत्तेची सूत्र बदलली। मुश्तबा खामेनी इराणचा नवा सर्वोच्च नेता। मुश्तबा आयातुल्ला खामेनींचा मोठा मुलगा। इराणच्या वरिष्ठांच्या बैठकीवर इस्रायलचा जोरदार हल्ला। खामेनींचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरू होती बैठक। इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते धर्मगुरू मारले गेल्याची शक्यता। अमेरिका इस्रायलचा तेहरानवर हल्ला। तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हवाई हल्ला। इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रावर सुद्धा अमेरिकेचा मारा। अमेरिकेच्या अहवाला अण्वस्त्र केंद्रावर माऱ्याचा उल्लेख। इराणच्या नतांज भागातले अण्वस्त्र विकास केंद्रावर सुद्धा मारा। इराण इस्रायल युद्धामध्ये आतापर्यंत 3 भारतीयांचा मृत्यू। ओमानच्या समुद्रात व्यापारी जहाजावरच्या हल्ल्यात 3घांचा मृत्यू। मध्य पूर्वेकडच्या देशांसाठी मुंबईतून जाणारी 107 विमानं रद्द। अनेक प्रवासी विमानतळावर खोळंबले। आखाती युद्धाचा शेअर बाजाराला मोठा फटका। रुपया सुद्धा घसरला। सेन्सेक्स 1700 तर निफ्टी 500 अंकांनी घसरला, तर डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला। भारताकडे सध्या 25 दिवस पुरेल एवढाच कच्च्या तेलाचा साठा, तर सोशल मीडियावर पेट्रोल डिझेलचा साठा संपल्याच्या अफवा। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा। अमेरिका इस्रायल विरोधात सोलापूरमध्ये आंदोलन। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शनं। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा आंदोलकांनी जाळला। मुलीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत शिक्षकाकडून अत्याचार। पीडित मुलगी गर्भवती। पोलिसात गुन्ह्याची नोंद। संगमनेर तालुक्यातल्या घारगाव इथली धक्कादायक घटना। स्त्रीविष तस्करी प्रकरणी नाशिकमधल्या डॉक्टर अमोल पाटीलला अटक। डॉक्टर अमोल आंतरराष्ट्रीय स्त्रीविष तस्कर असल्याचा संशय। बदलापूर इथून रॅकेट चालत असल्याची माहिती। T20 वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल सामना आज रंगणार। सामन्यापूर्वी टीम इंडिया सिद्धिविनायकाच्या दर्शनाला। अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि अक्षरने घेतलं बाप्पाचं दर्शन। नमस्कार, दुपारचे 2 वाजतायत। बुलेटिन मध्ये